नमस्कार. मागच्या वेळेला आपण वस्तू विक्री कायदा शिकलेलो. त्याच्यामध्ये वस्तू मार्गात अडविण्याचा अधिकार काय असतो त्याबाबत आपण चर्चा केली. वस्तू मागील असण्याचा कालावधी काय असतो त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. वस्तू मार्गात अडविण्याच्या अधिकाराची अंमलबजावणी काय असतं याच्यावर आपण चर्चा केली. आणि वस्तूचा पुनर्विक्रीचा करार काय असतो याच्यावर आपण चर्चा केली. त्याचप्रमाणे ग्रहणाधिकार व वस्तू अडविण्याचा अधिकार यातील फरक जो होता त्यावर सुद्धा आपण चर्चा केली. आज आपण बघूया की भारतीय भागीदार कायदा 1932च्या अनुसार भागीदारी काय असतं. बरोबर. आता भागीदारी व्यापार संघटनेला एक खूप महत्त्वाचा प्रकार आहे. काय झालेलं होतं की जेव्हा तंत्रज्ञान विकसित नव्हतं तेव्हा एकल व्यापार हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित होता. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा तंत्रज्ञान खूप मोठ्या याच्यामध्ये फोवायला गेलं तेव्हा एकाकी व्यवसाय हा बंद झाला म्हणण्यापेक्षा कसं झालं की जो व्यवसाय जो होता तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाईट प्रमाणामध्ये त्याचा विस्तार आणि क्षेत्र आणि व्याप्ती मोठ्या प्रमाणामध्ये झाली. त्या कारणाने भागीदारी ही समाविष्ट झाली. भांडवलासाठी म्हणा किंवा आपल्या त्या व्यवसायावर देखरेख करण्यासाठी म्हणा किंवा अशा अनेक गोष्टी जेव्हा घडून आल्या तेव्हा भागीदारी हा प्रस्ताव आलेला आणि म्हणूनच भारतीय भागीदारी कायदा 1932 मध्ये भारताने लागू केला. आता याचं स्वरूप कसं आहे की साधारणपणे भागीदारी म्हणजे अनेक व्यक्तींनी एकत्रित येऊन व्यवसाय करणे. बरोबर. आणि ज्या व्यक्तींमध्ये करार करण्याची क्षमता आहे त्यांनी खाजगीरित्या नफा कमविण्याच्या उद्देशाने नफा कमविण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन अथवा व्यवसाय करण्यासाठी केलेला करार म्हणजे भागीदारी होय असे प्रोफेसर हॅने म्हणतात. त्यांचं म्हणणं हे आहे की त्यांचा महत्त्वाचा जो मुख्य उद्देश आहे तो नफा कमविणे आहे आणि त्याचप्रमाणे करार करण्याची सुद्धा क्षमता आहे. म्हणजे मी जोपर्यंत करार करणार नाही, जोपर्यंत मी कराराचा पूर्ण भूमिका स्वतःमध्ये ॲडॉप्ट करणार नाही तोपर्यंत मी भागीदार होऊ शकणार नाही. आणि त्याचप्रमाणे भारतीय भागीदारी कायदा 1932 आणि कलम 4 प्रमाणे काय म्हणतात की सर्वातर्फे एकाने किंवा काहींनी किंवा सर्वांनी मिळवून चालवलेल्या व्यवसायाची नफ्याची आपसात वाटणी करण्याची ज्या व्यक्तीने ठरविले तो म्हणजे भारतीय भागीदारी कायदा असं आपण म्हणू. म्हणजे एकंदरीत हा कायदा प्रस्तावित होत असताना भागीदारांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय लक्षात ठेवायला पाहिजे की जो काही नफा मिळेल किंवा जो काही तोटा होईल तो आपसामध्ये वाटायला पाहिजेत आणि आपसामध्ये वाटून त्याची परिपूर्णता करायला पाहिजे. अशी भारतीय भागीदारी कायदा 1932 आणि कलम 4 मध्ये नोंद केलेली आहे. मग या भागीदारांचे जे काही वैशिष्ट्य आहेत ते महत्त्वाचे वैशिष्ट्य आपण बघूया. त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य हे आहे की कमीत कमी 2 व्यक्तीचा सहभाग असायला पाहिजे. आता तुम्ही बघितलं असेल की बँका ज्या काही असतात भागीदारी मध्ये किंवा पार्टनरशिप मध्ये ज्या काही बँका उघडल्या जातात त्याच्यामध्ये सदस्य संख्या जी काही असते ती 2 ते 10 पर्यंत असते है ना. बरोबर आहे ना. परंतु ज्या काही भागीदारी संस्था आहेत बँकेच्या बाबतीमध्ये 2 ते 10 आपण असं म्हणूया. पण ज्या काही भागीदारी संस्था ज्या आहेत त्यांची किमान मर्यादा ही 2 ते 20 पर्यंत आहे. बघा म्हणजे कमीत कमी 2 व्यक्ती असेल तर भागीदारी आपण सुरू करू शकतो. आपण आपली संस्था सुरू करू शकतो. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की कराराद्वारे त्याची निर्मिती होते. आता भागीदारामध्ये जे काही कोणी करार करत असतील आणि ते जे करार व्यवसायाकरता किंवा भागीदारामध्ये परस्पर करार अथवा अनुबंध होणे हे खूप महत्त्वाचं आहे किंवा आवश्यक आहे. बरोबर. जोपर्यंत अनुबंध होणार नाही, जोपर्यंत भागीदार त्या व्यवसायासाठी करार करणार नाही तोपर्यंत भागीदारी होणार का नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की जोपर्यंत भागीदारीमध्ये तुम्ही करार करणार नाही आणि या कराराच्या द्वारेच तुमची ती निर्मिती होते भागीदारांची. की बाबा रे मला इतका नफा पाहिजे, मी हे काम बघणार, मी संचालन मंडळामध्ये असणार, मी सदस्य असणार, मी या क्षेत्रामध्ये काम करणार, असं हे सगळं कराराच्या रूपाने त्याची निर्मिती होत असते. म्हणून भागीदारांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य की कराराद्वारे भागीदारांची निर्मिती होत असते. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे व्यवसाय आवश्यक. आता बघा भागीदारी करायची तर कशासाठी करायची. बरोबर. म्हणजे सेवा करण्यासाठी करायची की व्यवसायासाठी करायची. बरोबर आहे की नाही. म्हणजे एकंदरीत व्यवसाय आवश्यक आहे. बरोबर. आपण सेवा देतो, सेवा हा सुद्धा एक प्रकारचा व्यवसाय आहे. सेवा व्यवसाय म्हणून आपण त्याला. बरोबर. डॉक्टर झाले,
नंतर वकील झाले, प्रोफेसर्स लोक झाले, हे सगळे काय देतील? सेवा देतील. पण तो सुद्धा त्यांचा एक व्यवसाय आहे आणि व्यवसाय असणं हे खूप आवश्यक आहे भागीदारीमध्ये. त्यानंतर चौथा सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नफ्याचा. मी जेव्हा प्रोफेसर हॅनीचं व्याख्या सांगितली, परिभाषा सांगितली, डेफिनेशन सांगितली, तेव्हा प्रोफेसर हॅनीने सुद्धा हेच म्हटलं की एकत्रित येऊन व्यवसाय करायचा आहे, करार करायचा आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नफ्याची वाटणी सुद्धा करायची आहे. बरोबर? आणि नफ्याची वाटणी ती त्या पद्धतीने ज्या करारामध्ये तुम्ही नमूद केलेली असेल त्या नमूद केलेल्या कराराप्रमाणेच तुम्ही तुमचा नफ्याचा हिस्सा सुद्धा तुम्हाला मिळेल. म्हणजे नफ्याचा उद्देश ठेवून तुम्ही काय करता? तुम्ही भागीदारी स्वीकारता. अमर्यादित दायित्व. आता अमर्यादित दायित्व म्हणजे कसं की भागीदाराने प्रत्येक भागीदाराची वैयक्तिक व जी काही सामूहिक जबाबदारी असते ती परिपूर्णपणे सांभाळायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत स्वची जी काही जबाबदारी असेल ते असीमित आहे. म्हणजे मी एखाद्या वेळेस असं म्हणू शकत नाही की अरे बाबा रे मी आता आराम करतो आहे तेव्हा मी हे काम करणार नाही, किंवा हे मला काम जमत नाही म्हणून मी हे काम करणार नाही, असं होऊ शकत नाही. म्हणजे भागीदारीमध्ये अमर्यादित दायित्व असणं हे सुद्धा एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर दुहेरी जबाबदारी. आता दुहेरी जबाबदारी कशी असणार की भागीदारीमध्ये व्यवसायाचा मालक तर तो आहेच. पहा मी काय म्हणतो, भागीदारीमध्ये तो व्यवसायाचा मालक तर आहेच, पण व्यवसायाचा तो प्रतिनिधी सुद्धा आहे. पहा मी काय म्हणतो की तो व्यवसायाचा मालक आहे. सगळे भागीदार हे मालक आहेत, पण ते प्रत्येक भागीदार सुद्धा हे त्यांचे प्रतिनिधी सुद्धा आहेत. म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्याने एखादी कार्य जर का एखाद्या व्यक्तीवर जर का सोपवला, भागीदारावर सोपवला, तर ते त्याला प्रतिनिधीच्या रूपामध्ये करणं आवश्यक आहे. म्हणजे तो असं म्हणू शकत नाही की मी भागीदार आहे, मी मालक आहे, तेव्हा मी हे कार्य करणार नाही. म्हणजे एकंदरीत दुहेरी जबाबदारी त्या भागीदारांवर येऊन पडणार आणि हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर परस्पर विश्वास. आजच्या याच्यामध्ये असं म्हटलं जातं की जर का तुम्हाला तुमचं जीवन हे जे सुरळीत करायचं असेल, तुम्हाला तुमच्या जीवनाचा उच्चांक टप्पा समजा गाठायचा असेल, तर विश्वास हे असणं खूप महत्वाचं आहे. आणि या विश्वासासोबतच तुम्हाला तुमची मेहनत सुद्धा असणं खूप आवश्यक आहे. भागीदारीमध्ये जर का तुम्ही तुमचा विश्वास हा परस्पर पूरक नाही ठेवला तर तुम्ही जी काही मेहनत करता ती मेहनत पूर्ण काय जाईल? पाण्यात जाईल, नष्ट होईल, तोट्यामध्ये जाईल. म्हणजे एकंदरीत भागीदारीमध्ये विश्वास असणे सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. परस्परामध्ये विश्वास असणे सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. एकमेकावर विश्वास ठेवून कार्य करणे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती जर का चुकत असेल तर त्याला विश्वासात घेऊन त्याची चुकी त्याला सांगितली तर तुमचा नफा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल. त्यानंतर नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे की व्यवसाय संचालन. आता व्यवसाय संचालन काय आहे की सर्व भागीदार सर्वातर्फे एक संचालक निवडतील. बरोबर? म्हणजे मताद्वारे सुद्धा होऊ शकते किंवा सगळ्यांनी ठरवून सुद्धा होऊ शकतं की संचालन मंडळाचा किंवा या भागीदारीचा जो काही संचालक असेल तो संचालक एक व्यक्ती असेल आणि तो त्या भागीदारीमध्ये आपलं कार्य करू शकेल. त्यानंतर हस्तांतरण अशक्य. आता मी समजा एखाद्या संस्थेमध्ये भागीदार असेल आणि माझ्या ज्या काही राईट्स आहेत, जे काही माझ्याकडे सुपूत केल्या गेलेलं आहे, जे काही माझ्याकडे काम सुपूत केलं गेलेलं आहे, तर ते माझं काम मी दुसऱ्यांकडे हस्तांतरण करू शकत नाही. ते अशक्य आहे. एखाद्या वेळेस जर का मला मिळालेला नफा हा मी माझ्या कुटुंबियाला देऊ शकतो, पण मी त्या कुटुंबियाला माझ्या याच्यामध्ये सहभागी करून घेऊ शकत नाही. बरोबर आहे? म्हणजे एकंदरीत काय झालं की हस्तांतरण जे असेल, ज्या काही तुमच्या पॉलिसीज ठरवल्या गेल्या असतील, ज्या काही नीती तुम्ही ठरवल्या गेल्या असतील, तर त्या तुम्ही हस्तांतरित करू शकत नाही, दुसऱ्याला तुम्ही देऊ शकत नाही. तसं कारण पण सर्वानुमते जर का असं ठरवलं गेलं की हे काम आपण तिसऱ्या व्यक्तीला देऊया, तो जर का सभासद नसेल, तो भागीदारीमध्ये त्याचं स्थान नसेल, तर सर्वानुमते जर का होत असेल तर आपण ते हस्तांतरण करू शकतो. मात्र हस्तांतरण हे शक्यतो अशक्य आहे. त्यानंतर आपण बघूया की भागीदारी सलेक्टमध्ये काय करार होतात किंवा भागीदारीचा करार काय आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पार्टनरशिप डीड असं म्हणतो. बरोबर? आता हे पार्टनरशिप डीड काय आहे की जी काही भागीदार पद्धतीने व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अनेक बाबींचा विचार केला जातो
आणि जर का विचार नाही केला तर काही खरं नाही, बरोबर आहे. आणि त्या भागीदारांच्या बाबतीमध्ये तसेच व्यवसायाच्या बाबतीमध्ये जे काही भांडवल असेल, नफा तोट्याचं जे काही विभाजन असेल, कार्याचं जे काही विभाजन असेल, जबाबदारी इत्यादीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होतं. आणि त्या चर्चानंतर भागीदारीचा करार, आपण असं म्हणूया, भागीदारी करार किंवा पार्टनरशिप डीड तयार होतं, बरोबर. भागीदारीचा करार तयार होतो. त्यामध्ये काय काय नमूद केलं जातं की भांडवल कोण देईल, नफा तोट्याचं प्रमाण कसं असेल, विभाजन कसं असेल, त्याचप्रमाणे कार्याचं विभाजन कसं असेल, जबाबदारी कशी असेल, जबाबदारी कोणावर द्यायची, या सगळ्यांचा भागीदारी करारामध्ये समावेश होतो. मग भागीदार करारामध्ये सामान्यपणे कुठल्या बाबीची तरतूद केल्या जातं, हे सगळ्यात महत्वाचं आहे ना. की तुम्ही करार तर केला, पण त्यामध्ये तुम्ही कोणत्या बाबी नमूद केल्या, त्या करारामध्ये तुम्ही कोणते पॉइंट्स घेतले की जेणेकरून भविष्यामध्ये जी काही भागीदारी असेल त्या भागीदारीमध्ये, करारामध्ये जेव्हा त्याचा तुटपणा येईल तेव्हा कुठलीही भानगड व्हायला नको किंवा कोर्टाचा दरवाजा ठोठावायला नको किंवा समस्या निर्माण नको व्हायला. त्यासाठी त्या करारामध्ये सामान्यपणे काय काय असतं ते तुम्हाला मी सांगतो. तर एक असतं भागीदारी संस्थेचं नाव, त्याशिवाय तर होणारच नाही की तुम्ही कुठल्या नावाने भागीदारी सुरू केलेली आहे. व्यापाराचं स्वरूप काय असेल, म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारचा व्यापार करत आहात, त्या भागीदारांची मुदत काय असेल, म्हणजे कुठला भागीदार कुठल्या वर्षापर्यंत त्याची मुदत असेल, कुठल्यापर्यंत तो करेल, भागीदारांचं भांडवल कोण कोण कशा पद्धतीने देते त्याचं नमूद केलं जाईल. भागीदारांची उचल म्हणू आपण किंवा आहरण म्हणू ती कशा पद्धतीची आहे, तुमच्या भागीदारांचा मुख्य उद्देश काय आहे, नुसतं नफा कमवणं आहे की नुसतं नफाच्या सोबत सोबत तुम्हाला सेवा सुद्धा द्यायच्या आहेत. भागीदारांचे जे काही नावं असतील, जितके काही भागीदार असतील त्यांचं नाव व त्यांचे पत्ते सुद्धा त्याच्यामध्ये नमूद केले असतील. भागीदारांचा पारिश्रमिक काय राहील, त्यांचं श्रम काय राहील, त्यांना पैसे तुम्ही कशा पद्धतीने देणार ते सुद्धा नमूद राहील. भागीदारातील नफ्याचा हिस्सा कशा पद्धतीचा राहील ते सुद्धा नमूद राहील. भागीदारांचे जे काही कर्तव्य आहेत ते सुद्धा त्या भागीदार करारामध्ये नमूद असेल. त्याच्यासोबतच त्याच्या अधिकार व जबाबदाऱ्या सुद्धा त्याच्यामध्ये नमूद केल्या गेल्या असतील. भागीदारांची ख्याती काय राहील, त्याचं गुडविल काय राहील. आपण बोलते ना की जसं आपण म्हणतो ना की अरे कुठला वस्तू विकत घ्यायची आहे, अरे कार घ्यायची आहे का विकत, मग आपण असं करूया, टाटाची कार खूप मजबूत आहे, म्हणजे पहा त्याची ख्याती कशी आहे, कार विकत घ्यायची आहे म्हणजे त्याचा गुडविल काय आहे की हमको टाटा की कार लेना है, म्हणजे आम्हाला टाटाचीच कार घ्यायची आहे. आता हे झालं मोठ्या वस्तूच्या बाबत आहे ना. आता समजा खाण्याच्या वस्तूच्या बाबत जर का आपल्याला नुसतं मीठ विकत घ्यायचं असेल तर टाटा नावाक इज द गुड है ना, प्रामाणिक आहे असं आपण म्हणतो ना. म्हणजे पहा त्या वस्तूच्या सोबतच त्या संस्थेचं सुद्धा नाव जोडलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर भागीदारामध्ये जर का विसर्जन करायचं असेल तर कशा पद्धतीने विसर्जन करायचं, म्हणजे डिमोलिशन्स जर काय करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचं, डिझॉल्युशन्स करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा त्याच्यामध्ये नमूद असेल. भागीदारांचा प्रवेश केव्हा घ्यायचा किंवा भागीदारांचं निवृत्ती कशा पद्धतीने आपण मेन्शन करायचं त्याबाबतचे जे काही नियम असतील ते सगळेच्या सगळे नियम भारतीय करारामध्ये नमूद केले जातील. त्याचप्रमाणे भागीदारांचे जे काही हिशोब असतील व हिशोबाची तपासणी सुद्धा त्यामध्ये नमूद केल्या जाईल. म्हणजे एकंदरीत जवळपास 14 प्रकारचे त्याच्यामध्ये बाबी या सगळ्या नमूद केल्या जातील. मी पुन्हा एकदा सांगतो त्याच्यामध्ये काय काय असतं. भागीदारी करारामध्ये काय काय मेन्शन केलं जातं, काय काय असतं, कोणत्या कोणत्या बाबींचा विचार केला जातो त्याचं मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. भागीदारी संस्थेचं नाव असतं, व्यापाराचे स्वरूप असतं, भागीदारांची मुदत असते, भागीदारांची भांडवल असते, भागीदारांची उचल असते, भागीदारांच्या उद्देशाबाबत असतं, भागीदारांची नावे, भागीदारांचं पारिश्रमिक, भागीदारांचा नफ्यातील हिस्सा कसा असेल, भागीदारांचे कर्तव्य, अधिकार व जबाबदाऱ्या कोणत्या असतील, भागीदारांची ख्याती काय असेल, भागीदारांचं विसर्जन कशा पद्धतीचं असेल, भागीदारामध्ये प्रवेश आणि निवृत्तीबाबतचं सगळं मेन्शन असेल आणि भागीदारांचा हिशोब व हिशोबाची तपासणी कशा पद्धतीने केल्या जाईल या सगळ्या गोष्टींचं लिखित स्वरूप त्या भागीदारांच्या करारामध्ये असतं. मग जी काही संस्था आपण ठरवल्या जातं मग त्या भागीदारी संस्थेमध्ये त्याची नोंदणी कशा प्रकारे केली जातं. आता भागीदारी कायदा 1932 नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये भागीदारांची नोंदणी करण्यात अनिवार्य आहे, बरोबर. आणि भागीदारी कायद्याचं कलम 57 नुसार राज्य सरकारला भागीदारी संस्थांची जी काही नोंदणी किंवा अधिकारी जे काही नियुक्त करण्याचा तसेच त्यांचं कार्यक्षेत्र, अधिकार
आणि कर्तव्य निश्चित करून देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. मग नोंदणी अधिकाऱ्याला भागीदारी संस्थेमध्ये नोंदणी पुस्तक ठेवणे आवश्यक आहे. पहा, मी पुन्हा एक सांगतो, नोंदणी अधिकाऱ्याला भागीदारी संस्थाची नोंदणी पुस्तक ठेवणे आवश्यक आहे. मग त्या नोंदणीचा कार्यविधी काय राहणार, बरोबर. मग भागीदारीची जेव्हा नोंदणी कार्यविधी फार सुलभ आहे, म्हणजे तसा काही असा म्हणजे खूप मोठा असा किचकट हे नाही आहे. मग कसं असतं की एक आवेदनपत्र भरून आपण विवरणपत्र सादर करतो आणि त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे ते विवरणपत्र आपण काय करतो, देतोय, सबमिट करतो. मग त्या विवरणपत्रामध्ये नेमकं काय असतं, तर त्या विवरणपत्रामध्ये असतं भागीदारी संस्थेचं नाव, त्याच्यानंतर संस्थेचा पत्ता असतो, मुख्य कार्यालय व शाखेचे ठिकाण कोणते आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये नमूद केलेले असते. त्याच्यानंतर भागीदारी प्रवेशांचा दिनांक असतो, सर्व भागीदारांचे नाव व पत्ते असतात आणि भागीदारांचा कालावधी असतो. हे सगळं त्या विवरणपत्रामध्ये असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जितके भागीदार त्याच्यामध्ये सहभागी असतील त्या संस्थेमध्ये, त्या प्रत्येक भागीदारांच्या संकेत किंवा आपण सह्या या घेणं खूप आवश्यक असतं. त्याशिवाय तो विवरणपत्र आपल्याकडे घेत नाही. आता नोंदणी अधिकाऱ्याकडे ठरवलेल्या शुल्कासहित विवरणपत्र जेव्हा आपण पाठवून घेतो किंवा देऊन देतो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं की नोंदणीकृत संस्थेमध्ये किंवा नावात किंवा व्यवसायाच्या प्रमुख स्थानात एखाद्या वेळेस आपण जर का बदल केला असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये नमूद असतं. एखादी चालू व्यवसाय जर का आपण बंद केला असल्यास किंवा नवीन स्थानी समजा चालू केलं असल्यास ते सुद्धा त्याच्यामध्ये नमूद असतं. एखाद्या भागीदाराने आपल्या नावात किंवा स्थायिक पत्त्यामध्ये समजा बदल केला असेल ते सुद्धा नमूद केलं असतं. किंवा एखादी भागीदाराने आपल्या प्रवेश किंवा निवृत्ती इत्यादी कारणाने काही बदल केला झाला असल्यास तो सुद्धा त्याच्यामध्ये नमूद असतं. संस्थेच्या संपत्तीत किंवा लाभात भागीदार असलेला अज्ञान व्यक्ती हा भागीदार अज्ञान झाल्यानंतर भागीदार म्हणून सोबतच असेल किंवा भागीदारी सोडून जात असेल तर ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात नमूद केलेलं असतं. म्हणजे एकंदरीत भागीदारी संस्थेमध्ये ज्या काही सगळ्यात महत्त्वाच्या आणि आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या बाबी त्या विवरणपत्रामध्ये समाविष्ट करण्यामध्ये येतं. आता जर का आपण नोंदणी केलीच नाही, बरोबर, जर का आपण नोंदणी केलीच नाही तर नोंदणी न केल्यामुळे आपल्याला काय फरक पडेल. मी काय म्हणतोय की जर का आपण नोंदणीच जर का नाही केली, आपण आपल्या संस्थेची भागीदारी संस्थेची नोंदणी नाही केली तर काय होऊ शकतं याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूया. समजा नोंदणी न झालेली भागीदारी संस्था तिसऱ्या पक्षाकडून न्यायालयात जाऊन आपली रक्कम वसूल करून घेऊ शकत नाही. समजा डिझोल्यूशन झाली तर जी काही रक्कम असेल ती रक्कम न्यायालयामध्ये जाऊन घेऊ शकत नाही. त्यांना मग काय करावं लागेल, आपसामध्येच ठरवावं लागेल. दुसरं, भागीदारी कराराअंतर्गत असणाऱ्या अधिकाराबाबत भागीदारी संस्था तिसऱ्या पक्षावर कारवाई करू शकत नाही. पहा, म्हणजे जर का नोंदणी नसेल तर तो तिसऱ्या पक्षावर कारवाई सुद्धा करू शकणार नाही. तिसरं, नोंदणी झाली नसल्यास अनोंदणीकृत भागीदारी संस्थेच्या भागीदाराला त्याच्यावर भागीदारी संस्थेतर्फे किंवा दुसऱ्या भागीदाराविरुद्ध करार भंगाचा सुद्धा हक्क न्यायालयात दावा करता येणार नाही. की करार भंग झाला तरी त्याच्यावर तो दावा करू शकणार नाही. आणि चौथं, नोंदणी न झालेल्या भागीदारी संस्थेविरुद्ध किंवा त्या संस्थेच्या भागीदाराविरुद्ध तिसऱ्या पक्षाला मात्र न्यायालयात दावा करता येतो. म्हणजे पहा, जर का त्याचा समजा नोंदणीकृत नसेल आणि पण एकाने समजा जर का त्या विषयी कंप्लेंट केली तर तो न्यायालयामध्ये जाऊन त्याच्या विषयी तो कंप्लेंट नोंदवू शकतो. त्याच्यानंतर आपण बघूया की भागीदारांचे प्रकार किती आहेत. मी काय म्हणतोय, पहा, दोन गोष्टींमध्ये जनरली विद्यार्थी कन्फ्युज होतात. भागीदारीचे प्रकार आणि भागीदारांचे प्रकार है ना. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की भागीदारांचे प्रकार कोणते कोणते आहेत. की जसं की मला पुढे समजा भाग घ्यायचा असेल तर भागीदारीमध्ये समजा मला भाग घ्यायचा असेल तर कोणत्या प्रकारामध्ये मला तो भाग घ्यायचा आहे ते बघा. सगळ्यात पहिला भागीदार हा असतो की सक्रिय भागीदार म्हणून, ज्याला आपण ऍक्टिव्ह पार्टनर म्हणतो, बरोबर. आता जो भागीदार व्यवसायाचे संचालन आणि नियंत्रण प्रत्यक्षपणे करतो त्याला सक्रिय भागीदार म्हणतात. म्हणजे तो सक्रिय कार्यकर्ता आहे असं म्हटलं जातं त्या भागीदारी संस्थेमध्ये, की तो संचालन पण करतो आणि प्रत्यक्षपणे नियंत्रण करतो. त्याला काय म्हणू आपण, सक्रिय भागीदार असं म्हणू.
म्हणजे तो त्या संस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो, कार्य करतो. दुसरा प्रकार जो आहे तो निष्क्रिय भागीदार म्हणून, ज्याला आपण स्लीपिंग पार्टनर म्हणतो. आता स्लीपिंग पार्टनर कोण असतो? की जो भागीदार व्यवसायात प्रत्यक्षच भाग घेत नाही, व्यावसायिक कार्यामध्ये कुठलंही लक्ष देत नाही, आणि निष्क्रिय भागीदार आपण त्याला असं म्हणू. असं म्हणतो ना आपण की निष्क्रिय विद्यार्थी कोण असेल, है ना, तर तो मागच्या बेंचवर बसून जो झोपला जातो ना, झोपतच असतो, त्याला कुठलं काही विचारलं तरी माहित नाही म्हणते, है ना. म्हणजे तो त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट्स करत नाही, तर तेव्हा तो कसा असतो? निष्क्रिय आपण हा शब्द वापरतो. त्याचप्रमाणे भागीदारीमध्ये निष्क्रिय भागीदार कोण असतो? की जो कुठेही लक्ष देत नाही, कोणतेही काम करत नाही, नफ्याच्या वेळेस नफा मात्र बरोबर घेत असेल कदाचित. त्यानंतर तिसरं प्रकार हा आहे की नाममात्र भागीदार, ज्याला आपण नॉमिनल पार्टनर म्हणतो. म्हणजे जी व्यक्ती व्यवसायामध्ये प्रत्यक्ष भाग घेत नाही, तसेच भांडवलही गुंतवत नाही. पहा, म्हणजे भागीदार असतो फक्त नावापुरता, नाममात्र असतो. तो कुठलेही काहीही काम करत नाही, कुठलंही कार्य करत नाही, कुठल्याही कार्यक्रमामध्ये तो भाग घेत नाही, कुठल्याही मिटिंगला तो अटेंड करत नाही, आणि त्याचप्रमाणे जी काही भांडवल द्यायची असेल कार्यासाठी, तर ती भांडवल सुद्धा तो देत नाही. असा नाममात्र भागीदार असू शकतो. त्यानंतर आभासी भागीदार, इस्टोपियल, पार्टनर्स ऑफ द इस्टोपियल्स ज्याला आपण म्हणतो. जी व्यक्ती भागीदार नसतं, परंतु आपल्या वर्तनाने आपण भागीदार आहोत असं तो दाखवतो, है ना. एखाद्या वेळेस असं होतं ना की एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी नसतो, पण तो जाणकार असल्यामुळे तो असं सांगतो की बा नाही रे बाबा असं आहे, है ना. डॉक्टर नसून सुद्धा खूप लोक मेडिसिन सांगतात, बरोबर आहे ना, आजच्या प्रचलित याच्यामध्ये. आता तुम्ही कोविड-19 मध्ये बघितलं असेल की तो डॉक्टर नाही आहे, परंतु कोविडच्या बाबतीमध्ये हजार तो सजेशन्स देतो आपल्याला. पहा, म्हणजे काय झालं तो आभासी भागीदार सारखं झालं, है ना, आभासी डॉक्टर सारखं झालं, बरोबर आहे. म्हणजे आभासी भागीदार कसा असतो तो? की तो तिसरा पार्टी म्हणण्यापेक्षा की त्याचा कुठलाही पार्टिसिपेशन नाहीये, तो कुठेही भागीदारी नाही आहे, पण तो असं सांगतो, जतवतो की मी भागीदार आहे, त्याला आपण काय म्हणू? आभासी भागीदार. त्यानंतर गुप्त भागीदार. आता संस्थेचा भागीदार असून सुद्धा तो कधीही कुठेही कोणतीही वाच्यता करत नाही, किंवा कुणालाही माहिती देत नाही, किंवा कुणाला माहीत होऊ देत नाही की मी या संस्थेमध्ये भागीदार आहे. आपण त्याला काय म्हणू? गुप्त भागीदार असं आपण म्हणू किंवा संबोधू. आता अज्ञात भागीदार. आता जनरली अज्ञात लोकांना आपण स्वतः आपण त्याला आपण करून घेऊ शकत नाही, है ना. म्हणजे 18 वर्षाखालील जे काही व्यक्ती असतील त्याला आपण भागीदार करून घेऊ शकत नाही. पण जर का एखाद्या वेळेस एखादी अशी कंडिशन्स येत असेल आणि तो 18 वर्षाखालील अज्ञान व्यक्ती जेव्हा एखाद्या संस्थेमध्ये किंवा भागीदारामध्ये संस्थेच्या भागीदार असतील, त्याला आपण काय म्हणू? अज्ञान भागीदार म्हणू. आणि हे व्यक्ती करार करण्यास मात्र अपात्र समजले जातं, हे लक्षात ठेवा, बरोबर. तो भागीदार असतो. आता एखाद्या वेळेस होतं ना असं की 18 वर्षाखाली आहे, पण संस्थेने त्याला भागीदार म्हणून दिलेलं, पण तो कुठलाही करार करण्यासाठी अपात्र आहे, तो कुठलाही करार करणार नाही, त्याला आपण काय म्हणू? अज्ञान भागीदार असं म्हणू. त्यानंतर लाभापुरता भागीदार. त्याला त्या संस्थेविषयी किंवा त्या भागीदाराच्या संस्थेविषयी काही करायचं नाहीये, बरोबर. एखादी व्यक्ती असं असते की त्याला जे काही भांडवल जे काही गुंतवली असेल, पण त्याला कशाशी कोणाशी काही लेणं देणं नसतं. फक्त जो काही नफा असतो त्या नफ्यापुरताच त्याचा फक्त भागीदार असतो, हा, बरोबर आहे. म्हणजे त्याला त्या संस्थेमध्ये काय चालवलं आहे, तोटा होत आहे की नुकसान होत आहे की काय होत आहे, याच्याविषयी काही नाही. मात्र नफा झाला तर नफा झाल्यानंतर तो फक्त त्या लाभापुरताच त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतो आणि लाभ काय करतो? फक्त घेतो. म्हणजे लाभापुरता भागीदार आपण असं त्याला म्हणू. हे झाले भागीदारांचे प्रकार. आता आपण बघूया भागीदारीचे प्रकार. म्हणजे कुठल्या प्रकारच्या भागीदारी असतात, बरोबर. तर सगळ्यात पहिलं सर्वसाधारण किंवा अमर्यादित भागीदारी. पहा, मी काय म्हणतोय, आपण याच्या आधी आपण काय शिकलो की भागीदारीचे प्रकार आपण शिकलो. आता आपल्याला काय शिकायचं आहे? भागीदारीचे प्रकार, भागीदारांचे प्रकार आणि भागीदारींचे प्रकार. आता भागीदारीच्या प्रकारामध्ये सर्वात पहिला प्रकार हा आहे की सर्वसाधारण किंवा अमर्यादित भागीदारी. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काय आहे? इच्छिक भागीदारी. हा, म्हणजे इच्छेनुसार भागीदारी. त्यानंतर दुसरं आहे निश्चित काळासाठी भागीदारी, बरोबर. म्हणजे एका पर्टिक्युलर निश्चित काळापर्यंत ती भागीदारी राहील. तिसरं आहे विशिष्ट भागीदारी.
म्हणजे ज्या काही भागीदारी किंवा संस्था ज्या आहेत ते विशिष्ट उद्देशासाठी किंवा कालावधीसाठी निर्माण केल्या जातात, बरोबर. म्हणजे त्यांचा तो उद्देश हा विशिष्ट असतो आणि तो निर्माण सुद्धा केला जातो. त्यांना विशिष्ट भागीदारी आपण असं म्हणू. त्यानंतर दुसरी भागीदारीचा जो काही प्रकार आहे तो आहे मर्यादित भागीदारी. आता मर्यादित भागीदारी काय आहे, लिमिटेड पार्टनरशिप काय आहे, तर हे मर्यादित भागीदारी काय आहे हे जनरली इंग्लंडमध्ये आपल्याला आढळून येतं असं दिसतं. भारतामध्ये हा प्रकार अस्तित्वात नाही आहे, बरोबर. जनरली हा इंग्लंडमध्ये आहे. आणि आपण हे जे व्यवसायासाठी जे काही नियम घेतलेले आहेत किंवा ज्या काही गोष्टी घेतलेल्या आहेत त्या इंग्लंडच्या करारावरून आपण घेतलेले आहेत. तर हा प्रकार जो दिसून येतो तो इंग्लंडमध्ये दिसून येतो. आणि मर्यादित भागीदारीमध्ये भागीदारी संस्थेची देणी किंवा फेडण्याविषयीची जी काही भागीदारी आहे, जी जबाबदारी आहे ती कशी आहे, मर्यादित आहे. म्हणजे जबाबदारी सुद्धा ही कशी केली गेलेली आहे, तिथे मर्यादित केली गेलेली आहे. आणि मर्यादित जबाबदारी असलेल्या भागीदारामध्ये संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये भाग घेण्याचा अधिकार नसतो. म्हणजे भागीदारांना जे काही व्यवस्थापन असेल, जे काही मॅनेजमेंट असेल त्याच्यामध्ये भाग घेण्याचा हा काही कुठलाही अधिकार नसतो. म्हणजेच भागीदारी संस्थेची जी काही देणी असेल ती फेडण्यासाठी जर भागीदारी संस्थेची मालमत्ता कमी पडली तर त्या ज्या भागीदारांची जबाबदारी अमर्यादित आहे त्यांना खाजगी मालमत्तेमधून भागीदारी संस्थेची उरलेली देणी दिली जातात. म्हणजे एखाद्या वेळेस जर का एखाद्या भागीदारीमध्ये जर का नुकसान झालं, तोटा झाला, तर त्यामध्ये जे काही भागीदार असतील त्यांना आपल्या स्वतःच्या स्वसंपत्तीमधून तो तोटा काय करावा लागेल, भरून द्यावा लागेल. पहा, म्हणजे हे जे मर्यादित भागीदारी जी आहे ती मर्यादित भागीदारी रिस्की आहे. नफा झाला तर कमी आहे, परंतु जर का तोटा झाला तर तोटा झाल्यानंतर सुद्धा काय करावं लागेल, आपल्या स्वरकमेमधनं त्यांना ती रक्कम काय करावी लागेल, अदा करावी लागेल. ओके देन, थँक्यू.